अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा आणि पान मसाला विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या आदेशाने श्रीगोंद्यात ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी गोपनीय माहितीच्या आधारे श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी व्यंकनाथ आणि आढळगाव या गावांमध्ये अवैध गुटखा आणि सुगंधी पान मसाला विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यांनी तात्काळ कारवाई करण्याकामी कळवल्याने बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर आणि पोलीस पथक असे लोणी व्यंकनाथ या ठिकाणी जाऊन खात्री केली असता प्रवीण गायकवाड यांचे किराणा दुकान आणि गोडाऊन तसेच क्रेटा गाडीमध्ये अवैधरित्या गुटखा आणि पान मसाला विक्रीच्या उद्देशाने बाळगताना आढळून आले। तर शरद वडवकर हे त्यांच्या किराणा दुकानात गुटखा आणि पान मसाला विक्री करत असल्याचं दिसून आलं। तसेच संबंधित किराणा दुकानदार यांना गुटखा पोचविण्याकरिता आलेली मारुती सुझुकी कंपनीची कॅरी माल वाहतूक गाडी आढळून आली। गाडीची तपासणी केली असता त्यात गुटखा, तंबाखू, पान मसाला आढळून आला। वाहनावरील चालक आणि विक्री करणारा नागेश निलखंठ सुमकवर याला ताब्यात घेण्यात आलाय। त्याच्याकडे मालाबाबत विचारणा केली असता त्यानं संबंधित माल हा रवी दळवी राहणार रोकडोबा चौक श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा यांच्या सांगण्यावरून टाकण्यात आलो आहे। त्यानंतर गाडीची झडती घेतली असता गुटखा आणि पान मसाला आढळून आला। त्यांनी सांगितलं की मी आढळगाव शिवारातील अक्षय होले यास देखील गुटखा आणि पान मसाला टाकलाय। संबंधित ठिकाणी जाऊन कारवाई करून गुटखा आढळून आल्यानंतर जप्त करण्यात आलाय। श्रीगोंदा तालुक्यातील 4 ठिकाणी छापा कारवाई करत 4,40,296 रुपये किमतीचा गुटखा आणि पान मसाला तसेच 22 लाख रुपये किमतीची क्रेटा गाडी, टोयोटा ग्लांजा आणि मारुती सुझुकी कंपनीची कॅरी गाडी आढळून आली आहे। कारवाई दरम्यान शरद वडवकर आणि नागेश सुमकवर आणि नागेश निलखंठ सुमकवर राहणार श्रीगोंदा यांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे हजर केला आहे। अधिक तपास पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।